मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। मित्रांनो, माझं नाव हर्षल आहे आणि हा अनुभव मला काही वर्षापूर्वी आला आहे। मी तेव्हा एक एसटी कंडक्टर होतो आणि सतत माझी त्या वेळेला बदली व्हायची। मी नवीनच असल्यामुळे असे बदल व्हायचे। एका दिवशी माझी अशीच बदली करण्यात आली होती आणि जिथं त्या रूटवर माझी बदली करण्यात आली होती त्याच रूटवरील एका एसटी डेपोला हा भयानक अनुभव मला आला होता। तो काहीसा जुना काळ होता। पावसाचे दिवस होते। कधी कधी अचानक धोधो पाऊस पडायचा, वारा सुटायचा आणि म्हणून कधी कधी आम्हाला घरी पोचायला उशीर व्हायचा। माझी ज्या रूटवर बदली करण्यात आली होती त्या रूटवर जास्त तर काही ठिकाणी एसटीचा मुक्काम ठेवून सकाळची ट्रिप घेऊन जावी लागत असे। मला त्या रूटवर साधारण 15 ते 20 दिवस झाले असतील। मी काही ठिकाणी रूटवर एसटी घेऊन मुक्कामही राहिलो होतो आणि ज्या ज्या ठिकाणी मी एसटी घेऊन मुक्काम राहिलो होतो त्या सर्व ठिकाणांपैकी एक मुक्काम करायचं ठिकाण म्हणजेच जुना एसटी डेपो। त्या डेपोबद्दल मी ज्या एसटीवर कंडक्टर होतो त्या एसटीचे ड्रायव्हर काका सांगत होते, तो खूप भयानक एसटी डेपो आहे। तिथं काही आपल्या एसटी कर्मचाऱ्यांना मुक्कामाच्या वेळेस भयानक अनुभव आलेत। त्या काकांच्या अशा बोलण्यावरून मला माझा हसू आवरत नव्हता। मी खूप हसायला लागलो, म्हणून मी त्या काकांना हसतच सांगू लागलो, अहो काका, तसं काही नसतं, उगाच मनाच्या अफवा असतात त्या। कारण मी तसल्या गोष्टींवर विश्वास ठेवणारा मुळीच नव्हतो आणि काही दिवसांनी प्रसंगही तसाच आला। मी एका दिवशी माझ्या घरी, म्हणजेच माझ्या काकांच्या मुलग्याचे लग्न असल्याकारणाने माझ्या ड्युटीवरून त्या दिवशी घरी होतो, म्हणून माझी ड्युटी आता एका नवीन एसटी ड्रायव्हरसोबत लावल्या गेली होती। त्यामुळे त्यालाही काही गोष्टीचा अनुभव नव्हता आणि मलाही मी ज्या रूटने एसटी घेऊन असायचो त्या रूटने रात्री अपरात्री दिलेल्या ड्युटीवर सकाळची ट्रिप घेऊन जाण्यासाठी काही स्टॉपवर मुक्काम करणं पडत असे। काही रात्री अपरात्री असलेल्या ट्रिपांमुळे आम्ही काही ठिकाणी मुक्कामही केला होता, म्हणून आता आम्हा दोघांना सवयच झाली होती। आणि एका दिवशी प्रसंग आला त्या जुन्या एसटी डेपोवर मुक्काम करण्याचा। त्या काकांनी त्या दिवशी सांगितलेली गोष्ट अचानक माझ्या लक्षात आली। मी मनातच हसलो आणि माझ्या त्या एसटी ड्रायव्हर मित्रालाही मी ते काकांनी सांगितलेली गोष्ट मी त्याला सांगितली। तो माझा ड्रायव्हर मित्रही माझ्याच विचारसरणीतला होता, म्हणून तोही जोरजोरात हसायलाच लागला। आता रात्रीचे 9 वाजले होते। काही 2 ते 3 स्टॉप पार करून शेवटी आम्हाला मुक्कामासाठी सकाळची ट्रिप घेऊन जाण्यासाठी त्या एका छोट्याशा गावाच्या काहीच लांब असलेल्या त्या जुन्या एसटी डेपोला मुक्कामाला थांबायचं होतं। आम्ही साधारण रात्रीच्या 11:30 पर्यंत त्या जुन्या एसटी डेपोपर्यंत पोहोचणार होतो। काही प्रवासी तिकडे घेऊन जावे लागतात, त्यासाठी तो एक शेवटचा रूट आम्हाला ठेवला होता। आम्ही दोघंही पहिल्यांदाच त्या डेपोवर मुक्काम राहणार होतो। आम्हाला तेथील काही अनुभव नव्हता, पण आम्ही ऐकून होतो त्या डेपोवर शक्यतोवर एसटी ड्रायव्हर आणि एसटी कंडक्टर त्या डेपोवर घडणाऱ्या विचित्र प्रकारामुळे त्या डेपोजवळील गावात प्राथमिक शाळेवर मुक्कामाला जातात, पण तिथं त्या डेपोवर त्या एसटीमध्ये मुक्काम करत नाही। पण आज आम्ही दोघांनीही एक निर्णय घेतला होता, आज काही जरी झालं तर आपण त्या जुन्या डेपोवरच आपली एसटी कडेला लावून त्यातच पूर्ण रात्र काढायची। आम्ही दोघंही धीट असल्याकारणाने आम्ही हा निर्णय घेतला होता। आता आम्ही साधारण रात्रीच्या 10:30 वाजता त्या जुन्या एसटी डेपोकडे निघालो। काही प्रवासी पुढे असलेल्या स्टॉपवर उभे दिसत होते, म्हणून त्या स्टॉपजवळ गेल्यावर आम्ही लगेच आमची एसटी थांबवली। समोरील बस स्टॉप हा जुना एसटी डेपोच होता, म्हणून मला माहीत होते ते तेथीलच डेपो शेजारील गावातील लोक असतील। प्रवाशांमध्ये एक म्हातारे आजोबा होते आणि 3 साधारण 25 ते 26 वर्षाचे पुरुष होते। ते तिघही आमच्या एसटीत चढताच त्यांनी सर्वांनी जुना एसटी डेपो तिकीट फाडले आणि काही माझ्या मागील सीटावर ते जाऊन बसले। बघता बघता आम्ही जुन्या एसटी डेपोपर्यंत पोहोचलो। आता ते सर्व प्रवासी एक एक करून त्या स्टॉपवर उतरले आणि त्यांच्या गावाच्या रस्त्याने जाऊ लागले। साधारण ते गाव त्या जुन्या एसटी डेपोच्या 1 किलोमीटरवर असेल। डेपोजवळून सरळ लोकांच्या शेतातून पायवाट असल्यामुळे गावातील लोकांना काही वाटत नसे आणि आता जे प्रवासी आमच्या एसटीतून उतरले होते तेही आता आम्हाला आमच्या नजरेने दिसत नव्हते। ढग आता दाटून आले होते, जणू आता पाऊस पडणार। आम्ही दोघांनी एसटी कडेला लावून त्यातच सीटावर झोपी गेलो। आम्ही दोघेही आज खूप दमल्यामुळे
आम्हा दोघांनाही लगेच झोप आली. काही वेळ झोपल्यानंतर मला रात्री साधारण 12:30 वाजता जाग आली. मी हलकं होण्यासाठी एसटीचा दरवाजा उघडून एसटी खाली उतरलो. बाहेर पूर्ण अंधार होता. मी काही पुढं जाऊन हलकं होण्यासाठी उभा राहिलो. मी साधारण 2 ते 3 मिनिट तिथं उभं राहिलो असेल तर मला कोणीतरी माझ्या कानात फुसफुसले असे वाटले. मी लगेचच मागे उलटून बघितले पण कोणीच नव्हते. मी खूप घाबरलो होतो. मला वाटलं कदाचित तो माझाच मित्र मला घाबरवत असेल, म्हणून मी लगेच एसटीत जाऊन बघितले तर तो माझा ड्रायव्हर मित्र कार झोपेत होता. मग तो फुसफुसण्याचा आवाज आला कुठून? मी मनातच विचार करू लागलो. मला आता खूप भीती वाटत होती. त्या ड्रायव्हर मित्राला उठवले असते पण तो माझ्यावरच हसला असता, म्हणून त्याला न उठवता नेमकं कोण माझ्या कानात फुसफुसले ते पण माझ्या एवढं जवळ येऊन ते बघण्यासाठी मी परत एकदा एसटी खाली उतरलो. पण मला आजूबाजूला तर कोणीच दिसत नव्हते. तरी मी त्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये माझी नजर इकडे तिकडे फिरवू लागलो. त्यातच माझ्या मागे काहीतरी हालचाल झाली असे मला जाणवले, म्हणून मी लगेचच मागे उलटून बघितले तर त्या काळ्याकुट्ट अंधारामध्ये माझ्याच काहीसं लांब कोणीतरी उभं आहे असे मला दिसले. आता मी पूर्णपणे घाबरलो होतो. माझं पूर्ण शरीर आता थरथरू लागले होते. मी घाबरतच एसटीचा दरवाजा उघडला आणि त्या माझ्या झोपलेल्या मित्राला उठवले. तोही लगेचच उठला आणि मला म्हणाला, अरे काय झालं तुला? एवढा का घाबरलास? मी श्वास फुलवत जे मी बघितले होते ते त्याला सांगितले. तो खूप धीट असल्यामुळे मला लगेच म्हणाला, दाखव तुला कुठं कोण दिसलं. मी खूप घाबरलेलो असल्यामुळे त्यानेच आता एसटीचा दरवाजा उघडला आणि माझा हात धरून मला विचारू लागला, दाखव कोण कुठं आहे ते. मी लगेच माझ्या बोटाच्या इशाऱ्याने त्याला त्या अंधारात दाखवले. तिथं अजूनही कोणीतरी उभं होतं. आता ते जे कोण होतं ते आता माझ्या त्या ड्रायव्हर मित्रालाही दिसले होते. ते विचित्र काही बघताच म्हणाला, अरे कोण आहे आणि तिकडं कशाला उभं राहिलास? समोर आहे. पण आम्हाला समोरून काहीच प्रत्युत्तर आलं नाही. पण आता ते जे कोण होतं ते आमच्याकडे येऊ लागले. त्याचे ते अंधारात आमच्याकडे चालत येणे खूप विचित्र वाटत होते. आता ते कोण होतं ते आता आमच्या काही जवळ आल्यावर ते आम्हा दोघांना स्पष्ट दिसले. ते एक स्त्री होती. विस्कटलेले तिचे केस आणि तिची विचित्र प्रकारे मान हलवत ते आता आमच्याकडे येऊ लागली. आता आम्ही दोघंही घाबरलो आणि लगेचच एसटीचा दरवाजा उघडला आणि एसटीत जाऊन तो दरवाजा घट्ट लावून घेतला. आता ते विचित्र स्त्री आमच्या एसटीजवळ येऊन एसटीचा दरवाजा जोरजोरात ठोठवू लागली. काही वेळ दरवाजा ठोठवल्यानंतर तो दरवाजा ठोठवण्याचा आवाज काहीसा बंद झाला. आता आम्ही एसटीत बसून त्या एसटीच्या खिडक्यांच्या काचातून कोणी बाहेर दिसत आहे का बघू लागलो. मी आता बाहेर बघणारच तर त्या आमच्या एसटीच्या खिडक्या कोणीतरी जोरजोरात ठोठवू लागलं. हा प्रकार बघून आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो. आम्ही जीव मुठीत घेऊन एसटीत बसलेलो होतो. आता सकाळ होईपर्यंत इथून आम्हाला निघताही येत नव्हते. अशीच पूर्ण रात्र आम्ही भीतीने थरथरत त्या दिवशी एसटीत काढली आणि कशीबशी सकाळ झाली. आम्ही त्या दिवशी पूर्ण रात्र झोपलोही नव्हतो आणि सकाळी ती ट्रीप घेऊन आम्ही सरळ आमच्या सततच्या एसटी डेपोला आलो आणि सरळ घरी गेलो. पण त्या दिवसापासून आम्हा दोघांनाही एक मात्र कळाले, जे आपल्यापेक्षा मोठे लोक सांगतात ते त्यांच्यासोबत कधीतरी घडलेलं असतं, म्हणून ते त्यांचे काही अनुभव आपल्याला सांगतात. त्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं असतं. हे मात्र खरं आहे. त्या दिवशी त्या काकांचं ऐकलं असतं तर ते भयानक घटना आमच्यासोबत घडली नसती. म्हणून आम्ही आता त्या डेपोला मुक्कामाला गेलो जरी तर त्या गावाशेजारील गावात त्या प्राथमिक शाळेवर मुक्कामाला जातो आणि मग आम्ही काही दिवस त्या गावात मुक्काम केल्यानंतर आम्ही त्या गावातील काही लोकांना त्या डेपोबद्दल विचारले तर त्यातील काही लोक म्हणाले, काही वर्षापूर्वी तिथं एक भिकारी स्त्री राहायची. तिचं कसंबसं पोट भरायची. काही दिवसातच तिचा त्या जुन्या एसटी डेपोवरच मृत्यू झाला आणि ती तिथं काही लोकांना दिसू लागली. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील तर आम्हाला नक्की शेअर करा. आमची इंस्टाग्राम ID आहे